कुणाल शेठ म्हात्रे यांचं शुभ आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला टीम फ्रेंडशिप मोपाडा, आपल्याला शेवटचा फायनल आणि ऑफिशियल कॉल आहे. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट करा. फ्रेंडशिप मोपाडा, समीर मेहर अँड ऑल कंपनी. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होतील. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. याच दरम्यान नवीन वडवली गावाचे यशस्वी दमदार उद्योजक तथा दमदार समाजसेवक आणि त्याचबरोबरीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान सदस्य सन्मान्य श्री राजेश शेठ म्हात्रे यांचं शुभ आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहताय टेन क्रिक या लाईव्ह वाहिनीचे सर्वात आता प्रोप्रायटर सन्मान्य कुणाल शेठ म्हात्रे यांचं देखील वेलकम आपण या स्पर्धेमध्ये करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ मिताली 11 जिया 11 डिंगडॉंग कासगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप मोपाडा बनाम कासगाव हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम फ्रेंडशिप मोपाडा या संघाने प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी टीम मिताली जिया 11 डिंगडॉंग कासगाव या संघाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. बॅटर हर्षद आणि बॅटर जितूला पाहताय. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. प्रसादला आपण पाहताय बॉलिंग मार्कवरती. हर्षदच्या साथीनं जितू. मास्टरला सुरुवात देऊयात दोन्ही टीमला विजयाच्या लाख शुभेच्छा आणि करूयात आपण गेम ऑन. मॅचला ते सुरुवात. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पाडल स्वीप. बॉल मागे चाललाय आणि आता ललित
भुईरला हुलक्या उडी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. रबाडा चकमा दिला. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आली आहे हर्षदच्या बॅटमधून. हर्षद टेबेसाठी या बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न समोरच्या दिशेनं विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला फिल्डर चांगली फिल्डिंग. सिंगल मिळाले आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 5 अंकावरती 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. जितेश टेंबेला पण पाहत आहे स्ट्रायकिंग एंडला. जितेश टेंबे म्हटलं तर कासगाव टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव. जीतो तयार. फुल ऑर लेनचा बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल, सो एलिगेस्ट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॉल सीमा पार. रन्स मिळतील आता 4. जेतूच्या बाटमधून पहिली बाउंड्री आणि आपल्या संघासाठी आता दुसरी बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आली आहे. चौकाराला चौकाराच्या मध्ये धावा फलकावरती 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. पुल करायचा प्रयत्न वे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवला. बॅटला ड्रिल करून दाखवतोय जेतू. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. दॅट्स वाय आता हा डॉट बॉल. स्टील 2 टू गो. फिल्डरला उलकावणी दिली. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल सडनली बाउन्स होत फिल्डरच्या डोक्यावरून लॉंगॉनला क्लिअर करतोय आणि आता जितूच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा चौकार. 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम बॉल अजून बॅलन्स आहे. ओव्हर नंबर 1 मधील ज्या धावा हव्या होत्या टीम डिंगडॉंग कासगाव संघाला त्या धावा आता बनायला सुरुवात झाली आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओव्हर द विकेटनं शेवटचा बॉल. आता अँगल, लेंथ आणि लाईन थोडीशी खराब. लेग स्टिकच्या बाहेर हा बॉल. अगदी पक्षाच्या पंखासारखा आपल्या हाताचा पिसारा फुलवला. दत्तात्रयजी कडव सरांनी सांगितलं व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. हा शेवटचा बॉल समोरच्या दिशेनं. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि जिथे स्टेमिना केल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर चोम अंतर. हा पहिला 6. षटकाराच्या मध्ये तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा फलकावरती बिनबाद 20.
पहिलाच बॉल ड्राईव्ह केला हर्षद टेंबेनं, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, फंबल झाला आणि आता अखेर बॉल निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. पहिल्याच बॉलवरती बाउंड्री आपल्याला हर्षद टेंबेच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चिकू बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये रफ्तार तेच तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्या वेगामध्ये या बॉलचा टप्पा पडला ना, त्याच वेगामध्ये आणि त्याच दिशेमध्ये बॉलनं थेट विकेट किपर समीर मेहरचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय चिकू आणि या कमबॅक करणं या मॅचमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण धावा आतापर्यंत 24 बनलात. फुल टॉस, ओहो फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉसचा फुल ढोल वसूल केलाय. बॉल सीमा पार. आता हर्षद टेंबेच्या बातमधून पहिला षटकार. क्या बात आहे. खरपूस समाचार. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही हे सांगत असताना हर्षद टेंबेने ठोकला षटकार. सिक्सर आलाय. हर्षद ऑन सेट बॅटर. आता दिशा मॅटर करेल, नो डाऊट अबाउट. लॉंग स्टॉपला बॉलला स्टॉप तर केलंय. थ्रोपैकी इथे चांगली होती बट कलेक्शन खराब समीर मेहरेचं. आणि आता इथे white+2 म्हणजे रस मिळतील या बॉलवरती तब्बल 3. या 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक मॅजिकल इक्वेशनमध्ये निल्सन अंकामध्ये 33. 33 धावा स्कोर कार्डवरती सजला. गेल्या षटक क्रमांक सध्याच्या घडीला आतापर्यंत दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये 33 धावा आतापर्यंत बनल्यात असूनही या षटकातील उर्वरित बॉलचा खेळ बॅलन्स आहे. आता चिकूवरती चढवलंय आक्रमण आणि बॉल करतोय या बाउंड्री लाईनचं भ्रमण. आता देखील अर्धा विकेटवरती हाफ ट्रॅकर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा थोडासा मागे ठेवला चिकूनं, कारण चिकूनं या आधीच्या 2 बॉलवरती अभ्यास केला. एक बॉल अगदी लेन टाकला, त्यानंतर एक बॉल शॉर्ट ऑफ लेन टाकला आणि त्या दोन्ही बॉलवरती मोठे प्रहार खेळले बॅटर हर्षद टेंबेने. त्यामुळेच आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चिकूनं केला आणि आता डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय. चौकार आल्यानंतर डॉट आला, षटकार आल्यानंतर देखील डॉट आला, म्हणजे ॲबिलिटी ही स्ट्रॉंग आहे गोलंदाज चिकूमध्ये. आता 5वा बॉल वन्स अगेन डॉट बॉल. सध्याच्या घडीला बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम गोलंदाज चिकूनं केलंय, बट आता बॉलरला देखील कॅपिटलाइज करावं लागेल बॅट्समन हर्षद टेंबेला. बडे मंच के सरपंच म्हणून नेहमीच हर्षदला ओळखलं जातं, तो हर्षद तयार. आता शेवटचा बॉल पूल केलाय ऑन साइडला, विकेट डाऊन द बॉल. फर्स्ट बाउन्सवरती बॉलला गॅदर करतोय आणि आता या शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. षटक कंप्लीट होतं दुसरं आणि 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती टीम मिताली जिया 11 टिंगडॉग कासगाव संघाची टोटल 34 धावा. चला, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. 12th पण आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. क्या बात आहे, कॅप्टन आलेत.
होता अगदी फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका खेचायचा प्रयत्न बट पंच डीके सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात लेग बायच्या स्वरूपात इथे टीमच्या टोटलमध्ये एक धाव तर ॲड केली जाते आणि या लेग बायच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत जितेश टेंबे आणि हर्षद टेंबे ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आता धाव्यांसाठी संघर्ष करतीये. रबाडा निघालाय राऊंड द विकेट ना जितो तयार जितूसाठी हा बॉल ऑन साईडला खेचून मारायचा प्रयत्न होता बट संपर्क झालेला नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना या षटकामध्ये सध्याच्या घडीला कमबॅक केलंय गोलंदाज ललित भोईरनं आणि कमबॅक करण्याची आवश्यकता देखील आहे फ्रेंडशिप मोपाळा टीमला. नेक्स्ट बॉल नेक्स्ट डिलेव्हरी खोदून काढलाय हेलिकॉप्टर लँड होईल थेट सीमा रेषेच्या बाहेर. कासगाव टीमचा हेलिकॉप्टर सध्याच्या घडीला हवेमध्ये उडतोय. बॉल सीमा पार सिक्सर. षटकार आलाय मनगटी फटका मैदानामध्ये आलाय. फुल ओव्हर लाईनचा बॉल आता देखील सरळ बॅटचा वापर तर केला. लॉंगॉला फिल्डर शिकू होता चांगले फिल्डिंग शिकूच्या माध्यमातून सिंगल मिळाले आणि आता सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक देखील रोटेट झाली. ज्या बॅटरनं पहिला बॉल फेस केला होता रबाडाचा तोच बॅटर आता हर्षद टेंबे आलाय. धावा फलकावरती आता आपण जलद गतीनं पाहताय 42 धावा स्कोर कार्डवरती सजला गेल्यात. पहिल्या 2 षटकांच्या अंती धावा 33 होत्या बट या षटकामध्ये आतापर्यंत 4 मध्ये खर्च केल्या त्या तब्बल 9. बेचाळीस धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेला देखील शरीराचा वेध तर जरूर घेतला या बॉलनं. सेकंडचा चान्स आणि आता दुसरीचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आणि आता बॅटर देखील बाद झालाय. Oh, clean bolt. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. एस्टनचा वेध फलंदाज बाद. धावा स्कोर कार्डवरती 43. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंगला जयेश, स्ट्रायकिंग इनला बॅटर ऋतिकला आपण पाहत आहे. आता शेवटचं षटक अंतिम षटक डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हरमध्ये बॉलर रोहन भालेराव अर्थात स्टब्सला आपण पाहताय. विकी भालेराव ओव्हर नंबर 4 मध्ये इन्व्हाइट केलंय. विकीचा जर उल्लेख करायला गेला तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा रबर बॉल क्रिकेट असो अथवा अंडर आर्मचं क्रिकेट असो या खेळाडूंना नेहमीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. तोच रोहन भालेराव आता ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. बॅटम ओव्हर द विकेटनं ऋतिकच्या अगेन्स्ट ऋतिक देखील एक दर्जेदार बॅटर म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. तो ऋतिक तयार. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. रोहनच्या अगेन्स्ट ऋतिक. पहिलाच बॉल
पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी 1 बाउन्सचा कॉल देखील दिला. 1 फॉर दी ओव्हर. जणू काही बॅटरला खेळपट्टीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यासाठी स्टप्स ओळखला जातो. वेगवान वेगवान बॉल. आता लेग स्टिकच्या वरून हा बॉल विकेट किपर समीर मेहरच्या हातामध्ये. वन्स अगेन डॉट बॉल. वाखण्य जोगी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ती म्हणजेच गोलंदाज रोहन भालेरावच्या माध्यमातून. हा सलगचा तिसरा होईल का? अगदी विकेट किपर कडून झाली गलतीचं मिस्टेक. फाईन लेगचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. त्यानं बॉलला गॅदर केला. बाईटच्या स्वरूपात ही सिंगल टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 44 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अगदी पहिल्या 2 षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा तब्बल 34 होत्या. बट त्यानंतर खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावण्याचं काम गोलंदाजानं केलंय. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जयेशचा राहिला. आता सिंगल इथे देखील ऍड केली गेली. 45 रन्स 45 धावा स्कोर कार्डवरती सजवल्या गेल्यात. आता शेवटचे अंतिम 2 बॉल सत्र क्रमांक 1 मधील अजून बॅलन्स आहेत. योगेश मस्कर आपला देखील वेलकम. इथे देखील हुक करायचा प्रयत्न. बॉल मागे फाईन लेगला फिल्डर आणि फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज पाथ. कप्तानच्याला सीनातान कॅप्टन ऑफ द टीम मैदानाच्या आतमध्ये मयूर टेंबेला आपण पाहताय. नवीन बॅटर एंटर झालाय. आता शेवटचा हा अंतिम बॉल मयूर टेंबेच्या अगेन्स्ट रोहन भालेराव. हा बॅटल इंटरेस्टिंग बॅटल आहे. शेवटचा बॉल फुल टॉस. बॅक ऑफ द हँड फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल देखील वसूल केलाय. कॅप्टननं आपली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला सिक्सर. सत्र पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मिताली जिया 11 डिंगडॉंग कासगाव टीमनं धावा बनवल्या तब्बल 51 आणि 52 धावांचं लक्ष उभं केलंय. ते म्हणजेच फ्रेंडशिप मोहपाडा या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नवीन वडवली बनाम SP वांगणे. चला शाहूराजे मित्रमंडळ वडवली टीमचे कॅप्टन आणि SP वांगणे टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण संपन्न करूयात. चला टीम शाहूराजा मित्रमंडळ वडवली टीमचे कॅप्टन आणि टीम SP वांगणी. कॅप्टन आपण या. धावा बनल्यात 51 करायच्या 52 आणि जशी मास्टर सुरुवात तसं करत आवाजामध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा आवाज बदलापूरचा आवाज मानकिवलीचा लढावजी चव्हाण सरांना.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान रमेशजी मयेकर दादांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि टॉससाठी आपला संघनायक देखील पाठवून द्या. एस पी वांगणी, रमेशदादा मयेकर यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा बदलापूरकर चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज दिवस क्रमांक 2मध्ये आपण आहोत. असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, मग कुळगाव बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सचिनजी दलाल साहेब असतील, त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर, त्यासोबत सदस्य महेंद्रजी धुळेजी आमचे संचालक आहेत, धनराजजी म्हात्रे असतील, राजेशजी म्हात्रे असतील, यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा. या मी विनंती करेल टेनक्रिकचे आमचे ओनर कुणालजी राजाराम म्हात्रे, आम्हाला विनंती आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. टेनक्रिक लाईव्ह खरं तर भरपूर विश्वास असतो बदलापूरकरांचा या वाहिनीवरती. आणि पुन्हा बदलापूर नव्हे तर कल्याण, डोंबिवली, मुरबाड, अखंड महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात. आणि क्वाड विथ किलाटी सह आपण पाहतोय खरं तर या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे. या रमेशदादा मयेकर टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. टॉस संपन्न होतो आहे. कुणालजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला टीम नवीन वडवली संघाने. निर्णय फिल्डिंग. अजून एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. आणि मात्र सुरुवात टार्गेट या मॅचमध्ये 51. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहता टप्पा पडल्यानंतर वेगानं बाउन्स घेत असताना बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. मिताली जिया 11 डिंगडॉंग कासगाव 51 धावा पूर्वार्धामध्ये बनले. आणि आता 52 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहत असताना मी जोडी स्टप आणि प्रसाद. पहिला डॉट आलाय. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑनडरीचा फटका आहे. डीपमध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. सिंगल एक पडी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला, थांबवलं. आणि एकच धावेवरती आता थांबावं लागेल या मॅचमध्ये. डिंगडॉंग कासगाव म्हटलं की नो डाऊट तर कासगावचा बाहुबली जितेश टेंबेला तुम्ही पाहताय. मी नेहमीच उल्लेख करत असतो, कासगाव गावामध्ये सर्वप्रथम जर बाईक कोणी आणली असेल तर तो खेळाडू आहे जितेश टेंबे. बाळकृष्ण मुंडे यांची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये बालिकावीर स्कूटी जिंकणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना आज आपण पाहिलं खरं तर जितेशला. आणि त्यानंतर आता बॉलिंग करत असताना या मॅचमध्ये आत्तापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च करत असताना इथे देखील पुन्हा एकदा तो चेंडू जो पहिला चेंडू टाकला होता, पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. टप्पा पडला, प्रचंड वेगाने बॉल दिगून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये जितेश टेंबेला तुम्ही पाहता. या मॅचमध्ये ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना समोर फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा एरंदाड यंदाच्या सीझनमध्ये टेनिस बॉलमध्ये भरपूर फॉर्ममध्ये असलेला हा संघ तुम्ही पाहता मैदानावरती खेळतोय. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. परंतु घरपोच सेवा, हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि अखेर पहिली विकेट फलंदाज बाद.
होता माहिती आहे ललितला मोठे फटके येत नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायला व क्रिकेटची लाईफलाईन वापरायची, त्याच अनुषंगानं हलक्या हातानं बॉलला ढक्कल पुश करून खुश रो ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल पहिला ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलक फक्त 2 धाबा, 3 ओव्हर 18 बॉल आणि आता 50 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या बॉलवरती विश्वास दाखवते टीम कासगाव या मॅचमध्ये. शैलेश खांबाळेसारखा ऑलराऊंडर खेळाडू नेहमीच बॉलिंग अटॅक चांगला राहिला आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवतील की पुन्हा एकदा नवीन नौका गोलंदाजाचा वापर करतील. हर्षद टेंबेला देखील आपण पाहतोय, कारण कासगाव म्हटलं की एक मोठी मॅच, मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहिली आहे हर्षद टेंबेच्या माध्यमातून. किरणजी राऊत साहेब जे माजी सरपंच आहेत त्यांच्या नावानं एक मोठी स्पर्धा. ओव्हर नंबर 2 शैलेश खांबाळे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हर्षद टेंबे जज करतो आणि हाताचा पिसारा फुलवत असताना चेंडूला हातामध्ये गॅदर केलंय. धक्का दुसरा टीम मोहपाडा एरंदाड संघाला. ललित भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. ललितला तुम्ही पाहताय नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती, कारण मोठा फटका खेळायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल होता जरूर, परंतु वाराशी वार्तालाप करत असताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय आणि अखेर धक्का लागतोय. पहिला दुसरा प्रसाद मात्रे आऊट झाला. आता ललित आणि आता नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही पाहताय जो नेहमीच शेवटच्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी 3 ते 4 बॉल खेळण्यासाठी दाखल होतोय, परंतु आज लवकर आलाय. समीर मेहर मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. आता अशा अपेक्षा पूर्णपणे वाढलेत, कारण स्टपसारखा खेळाडू तुम्ही पाहताय रोहन भालेराव आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अप्रतिम खेळ त्याचा तुम्ही नेहमीच पाहिलं. गॅप शॉट सिलेक्शन, मोठमोठे फटकेसाठी तो ओळखला जातो, परंतु रबर बॉलमध्ये अद्याप त्याला सूर सापडला नाही आहे. कारण नुकताच झालेली नगरसेवक ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 4 वेळा शून्यावरती तो आऊट झाला आहे. BTCL क्रिकेटमध्ये त्याची बॅटिंग आपण पाहिली होती, सलामीला दाखल होत असताना 4 मॅचमध्ये तो फ्लॉप गेला आहे आणि तरी देखील आज संघनायकाने विश्वास दाखवला आहे. आल्या पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, वेगाने बॉलवरती पोहोचला, अखेर स्टॉप केलाय बॉलला. 2 धाबा इथे मिळतील आणि 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात देखील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोअरबोर्डवरती पुढे सरकत असताना मयूर होते डीपमध्ये, प्रचंड वेगाने पोहोचले बॉलवरती, योगेश होते आणि त्यासोबत, आणि 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती 4. पुढचा बॉल इथे घडले काय, यशच्या उद्ध्वस्त, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक झटका टीम मोहपाडा एरंदाडला. फलंदाज बाद. समीर मेहरवरती पूर्णपणे अशा अपेक्षा होत्या, परंतु आता तो देखील सस्त्यात आऊट झालाय या मॅचमध्ये. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाड हा संघ आपण पाहतोय, नेहमीच अप्रतिम खेळ त्यांचा आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला आहे, परंतु आज बरेचसे खेळाडू, मग दिनेश भालेराव सारखा खेळाडू दिसत नाही आहे, त्यानंतर किशोर मेहर असतील, आज टीममध्ये नाही आहेत आणि त्याचंच कुठंतरी नुकसान होतोय टीमला, हे देखील विसरून चालणार नाही आहे. कारण सातत्याने आपण पाहतोय मोहपाडा एरंदाड म्हटलं की नो डाऊट त्या टीमला नेहमीच सपोर्ट करण्यासाठी आणि कोचिंग करण्यासाठी एक जुने जाणते खेळाडू, मग आमचे राजेश दादा मेहर असतील, जे नेहमीच त्यांना कोचिंग करत असतात आणि अप्रतिम साथ त्यांची लाभते. आज कुठेतरी त्यांची देखील कमी भासते. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय अप्रतिम खेळ कासगाव टीमचा, मग कासगाव ए असेल, करण लहानेचा संघ आपण पाहिला आहे, समीर राऊतचा संघ, आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता डिंगडॉंग कासगाव संघ देखील अप्रतिम कामगिरी करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये, हे देखील विसरून चालणार नाही आहे. ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्रू करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल एक पडली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक स्वतः पोहोचतोय बॉलवरती, 2 धाबा एक पडल्या, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न नकार दिला आणि आता 2च धाबा मिळतील आणि 2 धाब्याने सातत्याने आता धावफलक सिंगल डबलने पुढे सरकत असताना 6 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कासगाव संघ खेळतोय, नो डाऊट कासगाव म्हटलं की एक मोठे पुरस्कर्ते विहान 11 नावाने आणि त्यासोबत उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम सचिनदादा टेंबे यांचं आपण नेहमीच पाहिलं, मग प्रत्येक धाबेसाठी देखील पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलं जातं आणि खास करून समालोचकावरती देखील विशेष प्रेम त्यांचं असतं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू.
इथे देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न नाही जमलं. पुन्हा एकदा संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. भरदा बेकार बॉल शरीरावरती आदळतोय आणि योगराज बुटेरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते बहाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहता टीमची टोटल 7 ते 11वरती. सिंगल डबलने आता या मॅचमध्ये काही फरक पडणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅचमध्ये, तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे, हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. तेच तर मी म्हणत होतो. ऑन साईडला बिर्र काऊन दिलाय या मैदानावरती. मी म्हणेन पहिला षटकार आलाय स्टपच्या बॅटमधून. विकी भालेराव ऑन फायर नाव. सिक्सर. आता सूर सापडलाय. अष्टबलू खेळाडू आहे, अष्टगुरी कामगिरी त्याला नेहमीच करावी लागेल या मॅचमध्ये देखील, कारण कुठेतरी संघ अडचणीत सापडला होता आणि अशा परिस्थितीमध्ये गरज होती धावसंख्या वेगानं पुढे नेण्याची आणि ते चित्र तुम्ही पाहताय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलक टीमची टोटल 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धाब्याची गरज आहे. 12 बॉल 39 धाबा इथून चेस करावं लागतील या मॅचमध्ये. अखेर तुम्ही पाहताय समीकरण येऊन ठेपलंय. आता प्रश्न घोंगावलाय नक्की तिसरा गोलंदाज कोणता वापर करावा आणि त्यातून उत्तर निघालाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जयेश टिंबेचा वापर आता करण्यात आला या मॅचमध्ये. शैलेश खांबाळेनं देखील चांगली ओव्हर टाकली. पहिलं षटक खास करून भरपूर चांगलं राहिलं, जिथे मात्र फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज जितेशच्या माध्यमातून. आणि आता ओव्हर नंबर 3मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय जयेश दाखल होते या मॅचमध्ये. आमच्यासोबत खरं तर वडवली टीमचे एक अष्टपैलू खेळाडू राजेश म्हात्रे यांना आपण पाहतो आहे. मला आजही कानोरचं मैदान आठवतो आहे, जिथे धावसंख्या खरं तर चेस करायची होती आणि का बॅटिंग केली होती. प्रत्येक बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर धाडत असताना प्रत्येक बॅटिंग राजेश म्हात्रे यांची आपण पाहिली त्या मैदानावरती. आणि तिथून मी म्हणेन थोडासा गॅप पडला क्रिकेट या खेळावरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पिसेकरचं मैदान, त्या मैदानावरती देखील मोठमोठ्या संघाला परास्त केलं. कासगाव असेल, ढवळेपाडा असेल, असं मोठमोठ्या संघाला वडवलेले परास्त केलं आणि तिथे मला वाटते जोबेली संघ देखील अर्धा गारच झाला होता. आणि तदनंतर खरं तर महेंद्र धुळे एकटा मी म्हणेन शेवटपर्यंत लढला होता त्या मॅचमध्ये आणि जो घास मी म्हणेन तोंडामध्ये आला होता तो घास कदाचित सुटला होता. आणि वरुणजी म्हात्रे साहेब यांचा खरं तर त्या दिवशी हळदी समारंभ होता आणि तरी देखील नवीन वडोली संघ दाखल झाला होता. ही एक मोठी गोष्ट आपण पाहिली वडोली टीमच्या माध्यमातून देखील, कारण जिथे कमी तिथे आम्ही आणि मागे खरं तर वळून पाहण्याची आमची क्षमता नाही आहे, आम्ही पुढे जातो आहे त्यांनी सांगितलं होतं त्या स्पर्धेमध्ये. हे देखील विसरून चालणार नाही आहे. हे क्रिकेट आहे. क्रिकेट खेळ असाच आहे, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ. जर आणि तरला इथे महत्त्व नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. एक मोठी मॅच मात्रावरती डिंगडॉंग मिताली G11 कासगावच्या विरोधात फ्रेंडशिप क्रिकेट संघ बोंगपाडा एरंजाड. ड्राईव्ह केलाय डीपमध्ये योगेश, 2 धाबा, 1 पडण्याचा प्रयत्न आणि अखेर दुसऱ्या धाबेसाठी परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का फरनस बाद. ड्राईव्ह केला ऑन साईडला. पुन्हा एकदा टिपण खेळाडू पोहोचतील आणि पुन्हा एकदा 2 धाबा. डीपमध्ये सँडी होते, भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचले आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना पुन्हा एकदा 2 धाबे ते 1 पट जातील आणि याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 16 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 52 धाबा. असं वाटलं होतं की टार्गेट एवढं मोठं नाही आहे रबर बॉल क्रिकेट विश्वामध्ये, परंतु गोलंदाजी धारदार होती आहे. कासगाव म्हटलं की नो डाऊट मग ए संघ असेल किंवा बी संघ असेल, बॉलिंग चांगली राहिली आहे. ऑन साईडला बिर्र काऊन दिला स्टपच्या बॅटमधून. अखेर जाईल बॉल बाउंड्रीलाईनच्या पलीकडे. दमदार हिट, सिक्सर. मिताली 11 G11 डिंगडॉंग कासगाव, अंबरनाथ तालुका प्रमुख, पंचायत समिती सभापती बारामजी कांबरी साहेब यांच्या मुलीच्या नाबाने संघ मैदानावरती खेळतो आहे.
अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी आत्तापर्यंत दाखवला आहे, परंतु स्टप सध्याच्या घडीला थांबायला तयार नाही आहे. ओव्हर नंबर 3 देखील तो तुटून पडला आहे. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22, 22 धावा. अजून एक मोठा फटका. बराच काळ चेंडू हवेमध्ये तरंगतोय आणि अखेर 12 वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग सिक्सर. चोवीस धाबाची गरज आहे. 7 बॉल 24 धाबा. पंच ओव्हर संपन्न झाली आहे ना. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला नेटमध्ये प्रॅक्टिस करणारे बंद करा प्रॅक्टिस लवकरात लवकर. चला प्रॅक्टिस बंद करा. वडोलीचेच खेळाडू आहेत. लगेच मॅचना सुरुवात करायची आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका. चला एस पी वांगणी टीम आपल्याला बॅटिंग करायची आहे, परंतु कॅप्टन आधी प्रवेश फी जमा करा. शेवटचा बॉल 7 बॉल 24. अजून एक चांगला फटका. शैलेश आहे डीप मध्ये. मयूर होते बॉलतून फेक करते. सिंगल मेल आणि सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 6 बॉल 23 धाबा. चिकू आहेत मैदानावरती. चिकूच्या साथीनं स्टप ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 23 धाबाची गरज आहे. आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील हे देखील पाहायला मिळेल. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आहे. आरोही 11चे आमचे पुरस्कर्ते, त्यासोबत बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. खरं तर आज वडवलेले आहेत, उद्या कदाचित पेडगावला असतील. मंगेजी म्हात्रे यांचं आगमन झाले. सरकार बैलाचे मालक, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि खरं तर क्रिकेटसोबत बैलगाडा क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं विशेष प्रेम राहिलं आहे. त्यामुळे त्यांचं प्रत्येक स्पर्धेमध्ये नाव आवर्जून घेतलं जातं आणि त्यासोबत एक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून त्याची ओळख आहे. आपलं मनपूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याला देखील आपण बेस्ट ऑफ लक देऊ कदाचित पेडगावसाठी. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती यज्ञेश यंगस्टर खेळाडूचा वापर करण्यात आला आहे. समोर स्टप आहेत. विक्की भालेराव, रोहन भालेराव या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. रोहनला तुम्ही पाहताय. रोहन भालेराव या मॅचमध्ये या धावा चेस करेल की थांबवेल हे देखील पाहावं लागेल. कदाचित प्रेक्षक म्हणत असतील की शेवटचा बॉल षटकार आला असतं तर बरं झालं असतं, परंतु मोपाडा म्हणेन शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. स्टपकडे स्ट्राईक आहे. टर्न केल्या ऑन साईडला 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतील. यात तीळ मात्र शंका नाही आहे. सिंगल तर एक पडली. चिकूला थांबवलंय. 2 धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा एक पडण्यासाठी चिकू देखील मैदानाच्या मध्ये 2 धाबा एक पडत असताना. नाव जरी चिकू आहे परंतु अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला आहे. या मॅचमध्ये देखील आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धाबा इथून चेस करावा लागतील. टीम नवीन वडवली आपण देखील रेडी राहायचं आहे. टीम एस पी वागणी क्षणाचाही विलंब न करता मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचं आहे आणि त्याआधी दोन्ही टीमने एंट्री फी जमा करा. बरं तयार. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली.
अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज आहे. 5 बॉल 20 धावा इथून चेस करावं लागतील. यज्ञेश राईट मोड द विकेट दाखल होतोय. पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती नाहीये, डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न, मानस धाडस पूर्ण इथे होत असताना 2 धाबा भेटतील. 4 बॉल 18 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळतील. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्याच्या घडीला स्टफच्या बाजूतून तुम्हाला पार मिळेल, त्याला माहिती आहे. सिंगल डबलने आपण धाबा एक पडू. 4 बॉलमध्ये 3 बॉल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडायचे आहेत. याच अनुषंगानं आता बॅटिंग तुम्हाला पार मिळते या मॅच मध्ये. 3 बॉल 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडावे लागतील. 18 धाबा इथून चेस करायचे. दोन्ही संघ आज मैदानावरती. भरपूर चांगला क्रिकेट, भरपूर चांगला क्रिकेट. हा ट्रॅकर इथे तुम्ही पाहताय घडलंय काय, तर बॅटची कडा 2 धाबां जर आल्या असतात तर कदाचित 2 षटकार 1 चौकार राहिला असता. परंतु आता कंपल्सरी 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच धाडावे लागतील. परंतु समोर यज्ञेश आहे, तो यंगस्टर आहे, परंतु तो कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, हे त्यांना देखील सांगितलं आहे. कमबॅक करत असताना या मॅचमध्ये ओव्हर नंबर 4 यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय या मॅचमध्ये. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. इथे देखील पाहावं लागेल जाईल का बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, परंतु डॉट. 2 बॉल 18 धाबा या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतील. मग हरीशदादा राऊत असतील कासगावचे, किरणदादा राऊत असतील, बाळाशेठ कांबरी असतील, अप्रतिम खेळ, त्यासोबत एबन जोडी आमचे साईनाथदादा राऊत, अर्जुनदादा राऊत असतील. नेहमीच विशेष प्रेम राहिले क्रिकेट या खेळावरती. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचली. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 धावा इथून चेस करावा लागतील या मॅचमध्ये. 2 बॉल 17 ची गरज. इथे देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ही समाप्ती आता होत असताना शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लाईन खराब. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. यज्ञेश शेवट गोड केलाय. रॉकेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कदाचित जवळजवळ 10 धावांना सामना गमावला टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ बोपाडा एरंदाडनं. हार्डलक टीम एरंदाड, तर अभिनंदन टीम जिया मिताली 11 डिंगडॉंग कासगाव. तर या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना अप्रतिम खेळ आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील ज्यानं 2 विकेट घेतल्या आणि ओव्हर नंबर 1 मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या तो कासगाव